करायचं जिवंतपणे आपल्याला सगळे काही महत्वाचे, आईवडील महत्वाचे, घरातलं प्रत्येक व्यक्ती महत्वाचं. परंतु गेल्यानंतर त्यांच्या निमित्ताने केलं जाणारं पिंडदान किती सर्वश्रेष्ठ आहे याचं वर्णन सांगताना आपण आजच्या कीर्तन उपयोग थोडासा परिहार गरजेचं आहे त्याचं आहे की कारण त्याचं महत्वाचं आणि मुख्य कारण आपल्याला निघून गेलेलं दादा त्यांना आपल्याकडून जाऊन एक 5 वर्ष पूर्ण आणि त्याचं 5वं पुण्यस्मरण त्याचं 5वं पुण्यस्मरण सर्व त्या निमित्ताने त्यांच्या आई त्यांच्या आजीबाई असतील त्याचा भाऊ असेल या परिवारावरती प्रेम करणारी सगळी उपस्थित असणारे प्रमुख आदरणीय रामदेव महाराज परम आदरणीय उपस्थित त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत आणि गोड कीर्तन काय आपल्या परिसरात त्यांचे सगळे विद्यार्थी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला आमचे माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित जरी नसते परंतु त्यांनी मला संपर्क केला उगले महाराज ज्यांचा कार्यक्रम आहे त्या रोहिदादाच्या आईची इच्छा आहे त्यांची इच्छा आहे 5व्या पुण्यस्मरणानिमित्त उगले महाराज आली पाहिजे जो मला वेळ दिला होता त्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय आनंदात स्वातंत्र्य दिवस आहे तुमच्या गावासाठी अति महत्वाचं आहे मी आल्यानंतर पाहिलं सगळे तुमच्या गावामध्ये 200-250 मेजर सैनिकांची जोरात त्यांच्यासाठी त्यांची ती कमान पाहिली आठवण पाहायला स्वातंत्र्य 5व्याच पुण्यस्मरणानिमित्त सर्वजण या ठिकाणी उपस्थित तुमच्या सर्वांची म्हणजे गुरुवर्य महंत शांतीप्रम भास्कर गिरीजी महाराज क्षेत्र ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं सभावांचे चरणी आदरणीय डॉक्टर विकासराव महाराजांनुसार बाबांच्या चरणी मस्तक विनंती माझी इकडे बसलेले सगळे तुम्ही श्राद्ध करतात आले असाल पुण्यस्मरणा करतात आले असाल अशी माझी अपेक्षा आहे माझी तुम्ही सगळ्यांनी जर श्राद्धाचे कीर्तन आणलं असेल सगळ्यांनी सगळ्यांनी विनंती गुडघ्याचा त्रास असेल तुम्ही वरती बसू शकता
पुढे पुढे सगळं मला त्या कारणाने सृष्टीवाल्यांकडे त्रास होतो विको तयार होतो म्हणून थोडासा आवाज कमी करा थोडस पुढे इकडं तिकडं न थांबता एक तास सगळ्यांनी सेवत करा सगळ्यांची आता 8 दिवसाचा व्हिडिओ पाहिला सोनवणे महाराज ज्यांना 3-4 मुलं आहेत बाहेरच्या प्रदेशामध्ये वृद्धाश्रमात त्यांचा व्हिडिओ कॉलद्वारे प्रचार करतात शेवटी तिने 5,100 पाठवले बापाचा किती लेट होतोय म्हणून तिने सांगितलं आमच्या माझं काम आहे लवकर उरता अशी दयनीय परिस्थिती तिकडे 5वं पुण्यस्मरण करणारी पिढी सुद्धा महाराज या दोन्ही गोष्टी म्हणून जेवढे असतील तेवढे नसतील सगळेच माणसे झाल्या त्याचा पण उपयोग होतो सगळे सत्तेमध्ये गेल्यानंतर विरोधक राहिले नाही तर त्याची पण किंमत नाही महाराज काय पण माझी विनंती एकीकडे आव्हान घालणारे लोक सुद्धा आहेत आणि एकीकडे 5वं पुण्यस्मरण करणारे लोक सुद्धा त्यांच्या आईला त्यांच्या वडिलांना 5वं पुण्य मला वाटतं पहिलं पुण्यस्मरण 5 पुण्यस्मरण केलं कमी काळामध्ये रोहित दादा आपल्याला जावं लागलं 4 दिवसापूर्वी म्हणजे जवळची मित्र पारण्या करत वाडेगावांचे सरपंच 55 लाखाच्या गाडीत तो माणूस गेला आणि सकाळी हंग्यामध्ये त्या विषयावरती गेले म्हणजे भागवत महाराज निमित्त मात्र आहे फक्त ऍक्सिडेंटचं असेल तुमचं सुसाईडचं असेल हे निमित्त मात्र आहे त्या दिवशी नियतीला त्याला नाही आयुष्य भगवंताने पापून दिले आयुष्याचा आनंद घ्या मरण प्रत्येकाला आहे नाममानी त्याचं वर्णन करावं इकडचे पण इकडचे खेळणाऱ्याला सांगा एक तर जागेवरती घेऊन बसा नाही तर पाठीमाग काढून द्या बाहेर खेळा जे उपजले ते नाचणार जे नाचले ते पुनरुक्ती दिसणार जे पुनरुक्ती दिसलं ते पण ऐकलं नसणार थोडासा महाराज ज्ञानोबा सांगतात जे उपजले ते नाचणारे जे नाचले ते पुनरुक्ती दिसणार आहे म्हणजे ज्याचा जन्म झालाय त्याला मरायचं त्याला मरायचं त्याला पुन्हा जन्माला यायचं सकाळ झाली म्हणजे संध्याकाळ होणार सुरुवात झाली म्हणजे शेवट होणार आहे सूर्योदय झाला म्हणजे सूर्यास्त होणार आहे जन्म झाला म्हणजे त्याला मरण होणार आहे त्याच्या पुढचं वर्णन तुकोबा करतात तुकोबा म्हणतात का शिवृत्त देव आजही काळा उद्याही काळा राहणार आहे काळाचं खाद्य म्हणजे आयुष्य आणि आज सोडलं म्हणजे सोडणार नाही म्हणून तुकोबा विनंती करतात काळ एवढा भयानक आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असतं त्याच वेळेस काळ त्याच्यावरती जपून असतो महाराज साईनाथ महाराज कशी वाट पाहतो खडखडी काळ वापराची आहे खडखडी काळ वापराची काळ वापराची काळ खडखडी काळ वापराची काळ खडखडी काळ वापराची काळ खडखडी काळ
काळा वाटत काय अजून किती आहे अवतार घडवून काळा वाटत काय अजून किती आहे अवतार देव काही काहीला गळा देतो काही काहीला नरड देतो देव सगळ्याला सगळं देतो किड्या मुंग्या घरचे लोक तरी आपल्या काय काय आपण तुमच्या गावामध्ये अनेक दिग्गज लोक आहेत पहिलं प्रथम तुम्ही स्मरण तर कोणाचं स्मरण झालं महाराज आज यांची गरीब परिस्थिती असून पाचवं पुण्य स्मरण करतो माझ्याकडे प्रमाणात मी फुकट बोलत नाही कुणाच्या भजन पूजन कोणाच्या प्रत्येकाला करायचे मरण नावाची गोष्ट देवाने आणून देवाचं सांगायचं देवाच्या ताब्यात मोटरसायकलीवरती फोर व्हीलर मध्ये बसायचं तुमच्या हाताने उठू द्यायचं विमानात बसायचं तुमच्या हाताने उठू द्यायचं मरण जन्म सुद्धा देवाच्या हातात तुम्ही मनात चेहऱ्याकडे महाराज काही असे एवढं माझ्याबरोबर त्याला डॉक्टर डिलिव्हरी देवाच्या हातात तसं शक्य कित्येक वेळ डिलिव्हरीचे डेट दिल्यानंतर सुद्धा अगोदर करावं लागतं कधी जन्माला येतं पुढे जन्माला यायची माहिती नाही कधी मारायचं हेही माहिती नाही तर कसं जगायचं 100% आपल्या हातात फक्त पुन्हा एकदा नाही काय जन्म मरण माणसाच्या हातात नाही कसं जगायचं माणसाच्या हातात नाकात एक माणूस किती गेल्यानंतर सुद्धा माणसाने 10 वर्ष पाठीमागे ठेवलं पाहिजे उत्तम जीव रे कीर्ती उत्तम जीव रे कीर्ती उत्तम जीव रे कीर्ती उत्तम जीव रे कीर्ती
दोघांनीही केल्यानंतर पाठीमागे उभे कसे हे किचन उभं आज आपल्या होऊन गेलेल्या रोहित दादाची कीर्ती पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांची वडील असणारे दत्ता भाऊ त्यांची आई असणारे आज तुमच्या घराण्यावरती प्रेम करणारे सत्य मंडळी इथे शिकून तयार नाही मिनिट लोकांना महत्वाचं आहे आज तर सुट्टी तरी होती वेळात वेळ काढून सगळे हजारो कामं सोडून तुम्ही ठिकाणी उपस्थित आहे या घराण्याची श्रीमंती श्रीमंती म्हणजे काय ज्याला समजून त्याच्या डोळ्यात जर पाणी येत असेल तुझे महाराज आपल्यातून निघून गेलेला माणूस येऊन गेलं नाही तुम्ही जगातून गेल्यानंतर किती लोकांच्या डोळ्यात पाणी तुम्ही आल्यानंतर असताना कधी काळामध्ये ज्या महिने 9 महिने 9 दिवस भेटायला गेली त्याला विचार ज्या भावाच्या हाताला 2-2 राख्या बांधत त्या भावाचा हात जरी शिकेला असेल सगळ्या लेकराला आवडणाऱ्या कपड्याचा कलर तरी पाहिला तो बाप संध्याकाळी सोडत असेल तेव्हा असं काय वाईट प्रत्येकाच्या पण कुणालाच मरण आवडत तुम्हाला मरण आवडत नाही मला काय संध्याकाळपर्यंत कोणालाच मरण दोनच मरण श्रेष्ठ सांगितले हे दोनच मरण श्रेष्ठ सांगितले वारकरी सांगितले किती पण विद्वान दोनच मरण श्रेष्ठ आहे एक देवाचं नाव घेता घेता मरावं देवाचं नाव घेता घेता मरावं देशाचं रक्षण करता करता मरावं बस दोनच मरण मरायचं देवाचं नाव घेता घेता मरता आलं देशाचं रक्षण करता करता महाराज शेवटच्या क्षणाला भगवंताचं नामस्मरण तुमच्या मुखात आलं तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार तुका म्हणे सुखा पार
अंधकारी जाता दुका दुका म्हणे दुका बारमाही दुका म्हणे दुका बारमाही पुणे जिल्ह्यामध्ये नवरा बायकोच्या नावावरून नाव ठेवायची पद्धत अर्धा अक्षरी असं घेतले तर अर्धा अक्षरी तुम्हाला पोरांची काय नावं ठेवायची तुम्हाला लेकरांची काय नावं ठेवायची ते ठेवा नावं ठेवायची ना असं नाव ठेवू नका टोपण नाव को ह्याला नातवाचं देवाचं नाव ठेवा का उगले महाराज त्याच्या आजी आजोबाने जर नातवाला आवाज दिला 10 वेळेस जर नातवाच्या रूपामध्ये भगवंताचं नाव सुरून त्यांच्या मुखात देत असेल मला असं वाटतं शेवटच्या क्षणाला आयुष्य माझी अक्षय महाराज जोपर्यंत तुमच्या आयुष्य रेषा तोपर्यंत तुम्हाला आयुष्य रेषा 100% लोक नाही आयुष्य रेषा जोपर्यंत बोलतात तोपर्यंत 4 लोकांच्या वाटतात त्याला आयुष्य रेषा जोपर्यंत धोकाच नाही आयुष्य रेषा सत्य 4 महिन्यापूर्वी 25 तारखेला माझे आमदार अरुण काका जगतापांचे स्वागत मी आमदार संग्राम याच्या समोर बोललो काय केलं तुम्हाला आयुष्य हॉस्पिटलमध्ये घातलं असं तरी पैसा कुठे असणार गावाला राहुरी तालुक्यात आमदार शिवाजी काय रतन टाटा नावाचा माणूस जगात काय गणू रतन टाटा अरे देशाचं कर्ज नीट करायचं त्यांनी जर आम्हाला सांगितलं असतं 5,000 कोटी रुपये देतो महिन्याभर थांबले काय जमणार दिवसभर आपण सत्कर्म घडवतो कोणाच वाईट देव म्हणत ते मंदिरात माझी पूजा वातावरण एवढं पण काय तुम्हाला विनंती करतो सकाळी उठल्यानंतर देवाला हात जोडा देव म्हणत नाही मंदिरात माझी पूजा करायला भजन करा अजिबात तुमचं आयुष्य जर तुम्हाला सुखाने समाधानाने जगायचं तुमचं म्हातारपण जर तुम्हाला टीचिंग घालायचं असेल उरले महाराज एवढं म्हणतात आयुष्यात एक करा कर्म कशाची पूजा होऊ नका कर्माची कर्मालाच प्राधान्य कोणी डॉक्टर आहे कोणी वकील आहे कोणी महाराज आहे कोणी शेतकरी कोणी शिक्षक दिवसभर चांगलं कर्म करा इमानदारी तुमच्या कर्मात जर इमानदारी असेल सजग करताना सुद्धा जगाचा बाप पास जगात नाही तुमच्या कर्मात इमानदारी दिवसभर चांगलं कर्म करा संध्याकाळी झोपाच्या वगैरे 1 मिनिट चांगलं केलेलं कर्म आठवा काही सेकंद थोडं जरी कर्म चुकलं असेल 1 तास त्याच्यापेक्षा जास्त चुकलं असेल 2 तास त्याला गोळे घेऊन करा जे लोक कर्माला प्राधान्य देतात ते लोक देवदेवाच्या भानगडीत जास्त जे लोक कर्माला प्राधान्य देतात ते देवदेवाच्या भानगडीत जास्त करतात ज्यांना माहिती आहे ना आपण कर्म चुकीचं करत नाही जगाचा बाप आपल्याला देऊ शकत नाही
काही काही नुसतं सात्विक राहण्याचा प्रयत्न करतात सगळे रामाच्या बापाला प्रमाणेच ज्याने विश्व निर्माण केलं तो कृष्ण परमात्मा, माता भगिनी ज्यांनी ब्रह्मांड तयार केलं तो कृष्ण परमात्मा, याला सुद्धा क्रमाने स्वतःच्या राशीवर कसं पाहिलं रामाची नावाची दोघांची राशी दोघांची अक्षर दोघांच्या सुरुवातीला राज्य भगवत महाराज दोघांची रास पण रामाचं कर्म चांगलं झालं तर राम राजगाडीवरती बसला रावच एका माता भगिनीने स्वतःच्या नवऱ्याला राजवाड्या ढळ टसा रडवलं, एकीने स्वतःच्या नवऱ्याला राजवाड्या रडवलं आणि एकीने स्वतःच्या नवऱ्याला वनवासात, जिने स्वतःच्या नवऱ्याला राजवाड्या ढळ टसा रडवलं तर तिचं नाव कैकेयी, जिने स्वतःच्या नवऱ्याला राजवाड्यात रडवलं तर मग चुकलं तिचं नाव कैकेयी. कैकेयी कलियुगात नावाला सुद्धा वृद्धीने कर्म चुकलं नावाला सुद्धा राहिली, जिने स्वतःच्या नवऱ्याला वनवासात फसवलं सीतेशिवाय आत्म्याला सुरुवात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले उपदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्मालाच प्राधान्य दिलं. 3.5 घेतात महाराज कर्माला प्रामाणिक पण आहे. कर्माला आज सगळी क्षेत्रामध्ये तुमचं गाव परिपूर्ण आहे मोठे, मला अभिमान आहे महाराज. मी आल्यानंतर त्यांनी जर इमानदारीने त्यांचं कर्म निभावलं नाही आपलं अवघड आहे. इमानदारीने तिथं डोळ्यात तेल घालून त्यांचं कर्म पार पडतात. इमानदारीने कर्म करतात. मलाही माझं सांगणं आहे कर्मात इमानदारी वाटेल आलं करा हा आणि ते कर्म करत असताना भगवंताचं नाम सोडत द्या. लई देव पूजा करण्याची गरज नाही. कामामध्ये काम काळजी म्हणा राम राम जय भाऊ. एका पिढीने करायची एका पिढी 2026 ओरिजिनल आता बघितलं तुमच्याकडे सरकार स्थापन झालं, सरकारने तुमच्यासाठी बरोबर आहे एसटी महामंडळ नियम काढला जिथं 75 वर्ष वय गेले एसटी महामंडळ बरोबर आहे. तुम्ही लय हुशार तिथं 60 वर्ष वय ते आधार कार्ड घेऊन आधार सेंटर पाहिजे 200 रुपये गच्चीत आधार कार्ड वाल्याला 60 वय 75 करून आता कुणी कुणी केलं मी केलं कोणी सांगू कशासाठी केलं एसटी महामंडळ फुकट भेटा म्हणून कर्म कसं पडलं नाही का त्या सरकारने एका महिन्याच्या आत लाडकी बहीण म्हणला त्याच्यामध्ये अशी अट टाकली जिथं 60 वर्ष वय तिला 1,500 रुपये पुन्हा आधार कार्ड घेऊन आधार सेंटरला गेल्या 200 ऐवजी 400 द्यावा लागले 75 700 द्यावा लागले कारण परत गेले आजपर्यंत आजपासून कर्म चांगलं करा देवाने वाटलं करू तुमच्याकडे आजपासून चांगलं करा तुमचं वाईट होणार नाही. कर्माची थेरपी सांगतो कर्माची थेरपी रफी बोलतात एखादा मारला ना जेवढ्या स्पीडने तुम्ही मारली तेवढ्या स्पीडने रिटर्न येतो. तुम्ही समाजाला आनंद द्या निसर्ग तुम्हाला आनंद द्या. तुम्ही समाजाला बदलून पहा आजपासून चांगलं तर अक्षय महाराज गेलं तर 365 दिवसात फक्त माझ्या मागच्या जन्मात मी घरी बसायचं ठरलं तरी घरी बसू शकतो. मागच्या जन्माचं प्रारंभ आहे. आता तुमच्या गावातल्या 12 वर्षी चर्चा झाली आमच्या गावातले 12 वर्षी चर्चा पण असं झालं महाराज तर त्याचे लई देवदेवाच्या भानगडी रोज मंदिरात त्याच्या मागे जास्त म्हणजे कवा जेव्हा हातून कवाच मंदिरात श्रीमंत आहे ते रोज मंदिरात 1,000 रुपये
फार पाहिजे राहिलं तरी त्याला श्रीमंती भेटते. आता चांगलं करा, याच्यानंतर आपल्याला प्रत्येकाला यायचंय ना तर मग चांगलं करा, त्याचं तुम्हाला 100% फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. पहिला मुद्दा रोहितच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त एक त्याला आदरांजली व्यक्त करत असताना ठेवा, आजपासून वाईट बघणार नाही. देव तुमच्या भल्यासाठी 100% माझं गुरु महाराजांनी राहणार. तर मला प्रार्थना द्या, म्हणजे महाराज चांगलं कर्म करून आम्हाला बरायचं करा. मरणाच्या दारातून वाचवलं तुम्ही नाही का जगात दोन व्यक्ती, पहिल्या व्यक्तीचं नाव संत आहे, दुसऱ्या व्यक्तीचं नाव देव. संत वाचवतात नाही 100%. जगा काळ संपूर्ण संत वामन महाराजांचं 8 दिवस तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर काढाला थांबवले जगात तेवढ्यासाठी बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथी नंतर 8व्या दिवशी सद्गुरू संत वामन महाराजांची पुण्यतिथी येते. याला म्हणतात जगा काळ काळे आम्ही माथा दिला पाय. त्याच्या पुढचं काळावरती पाय दिले जातो, मानगुटावरती पाय दिले जातात. संत पुरुष आता तुम्हाला प्रमाण देता येईल. आपण सगळेजण मरणाला घाबरतो, आपण सगळेजण काळाला घाबरतो, आपण सगळेजण यमाला घाबरतो. पण तो यम जर सगळ्यात जास्त काळ जर सगळ्यात जास्त कुणाला घाबरत असेल, ज्याचं नाव घेतल्यानंतर का असा लट लट तुकाराम 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 नाम एकाच्याही डोक्याच्या केसाला धक्का लागू द्यायला नाही, सुखरूप घरी आल्याचं काम पद्मावती माता करतात, ही देवाची कृपा आहे. विनंती मान ज्यातून ते वचन मी पहिल्यांदा दोनदा तुम्ही देवीच्या मंदिरात पहिल्यांदा मला प्रसन्न वाटतं, अतिशय जागृत. हा त्या परिसरात गेलो, पाडळी शाखांमध्ये माझं मंदिर, तेही सैनिक खूप मानतात. पांढरीवरती शाखांमध्ये माझे बरेच मंदिर आहे. तुम्ही तिथे तुम्हाला सांगायची काही गरज नाही. पद्मावती मातेला नमस्कार करून जातात, न लागता पद्मावती माता पुन्हा गावात आणते. कृपेचाच भाग्य. त्याच्यामुळं देव जर आपल्यावरती कृपा करत असेल, देवाला पहिली देवता ग्रामदेवता, दुसरी देवता कुल देवता, तिसरी देवता पितृदेवता. ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं कधी गावच्या बाहेर असेल, तुमच्या मागे किती काही असू द्या, किती पळपळ असू द्या, तुम्हाला पुन्हा गावात आल्याचं ग्रामदेवतेच्या मग ती शनी भगवंताची असू द्या, हनुमानजीची असू द्या, गणपती बाप्पाची असू द्या, साईनाथांची असू द्या, स्वामींची असू द्या, खंडेरायाची असू द्या, ग्रामदेवता. दुसरी देवता कुलदेवता. बसलेल्या हिंदीना लोकांना माहिती आपला कुठं जेजुरी गडावरती कीर्तन करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याने उदाहरण दिलं होतं. कृष्ण परमात्म्याचा खंड कुलदैवत जर कोणतं असेल तर जेजुरीचा ते आहे. कृष्ण परमात्मा असं सांगतो, वर्षातून एकदा कोणी आपल्या कुलदैवत दर्शनाला गेलं. आपण कधी लग्नानंतर कुठे दर्शनाला दादा सुख समाधान ऐश्वर्य सर्वची प्राप्त व्हावी म्हणून जातो.
नाही तुमच्याच्याने जाणं झालं त्याच्या नावाने 5 माणसं बनी. तर तुम्ही घरा त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद करा, प्राप्त करतील कुलदेवताच्या ठिकाणी. असल्यापैकी तुम्ही सगळी संस्कारी माणसं तुम्ही संस्कार विनंती आहे. तुमच्या संसारामध्ये अडीअडचण येत आहे, तुमच्या संसारामध्ये संकट येत असते, तुमच्या संसारामध्ये अपयश येत असेल, तुमच्या घरात काही वादवाद होत असतील, तुम्ही महाराज काय घरी जा. आपल्या पूर्वजांना आपले कुलदेवी कुलदैवत एकदा विचारा. वर्षातून एकदा कुलदेवतेला जायचं. लाखात एक वाक्य बोलतो, हाती टोकाचं बोलतो, जबाबदारीने बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कुलदेवीची तलवार घेतल्यानंतर स्वराज्य स्थापन झालं. ते विसरता कामा नये. कुलदेवता आपल्यासाठी प्रचंड महत्त्वाची. आणि तिसरी देवता आहे पितृदेवता. आजची ही पूजा आहे ना, ही पितृदेवतेची. आता खरं बघ त्यांच्या घरच्यांनी 5 वर्ष झाले कशाला पुण्यदान करायचं, कशाला गरीब रामायचं, कशाला गरीब महाराज कशाला ठेवायचं. काय लोक जीव घालायचे नसते. काय झालं काय लोक सहज बोलतात ते महाराज त्यांना असं वाटतं 2 पुस्तक वाचले म्हणून आपल्याला लय अक्कल द्यायची. आता समजा आमचे माझे सर्व मित्र माऊली महाराज सोनवणे मला संपर्क केला. उगले महाराज काही करा, 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला कीर्तनाला यावं लागेल. माझ्यापर्यंत आलेला फोन आवाज बसल्यानं तुम्ही कोणाला दिसता तुमच्या आई वडिलांना माता भगिनी एका वेळी देव दैव आहे. देवापेक्षा खतरनाक आपले जवळ आलेला घरात तोंडात पण 4 दोष सांगितले शास्त्रामध्ये करायचे. पहिला दोष सांगितला वास्तू महात्म्य वास्तू दोष, दुसरा दोष सांगितला अन्न महात्म्य अन्न दोष, तिसरा दोष सांगितला संघ महात्म्य संघ दोष, आणि चौथा दोष सांगितला पितृ महात्म्य पितृ दोष. त्याच्यातला सगळ्यात खतरनाक जर कोणता असेल तर पितृ दोष. किती खतरनाक. महाराष्ट्रातील 75% पितृ दोष आहे. 75% सगळ्या समोर आपल्याला होतो कशामुळे पितृदोष आहे का. तुम्ही रोज देवाची पूजा करता, आता बघेन करता देवाची पूजा बोला ना मग बोला. करता देवाची पूजा. हा देवाची पूजा एकदा चुकली, 2दा चुकली, 3दा चुकली, 5 वेळेस चुकली देव मागतो. 2 विधी जर आयुष्यात चुकली तर घरातून माणूस निघून गेला तर नशिक्रियेचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. दुसरा विधी ब्रह्मश्राद्ध म्हणजे वर्ष श्राद्धाचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. 2 विधी चुकले 3 पिढ्याला भोगायला लागतात. आपल्या लेकरांनी 17 प्रकारच्या शांत्यशास्त्रांनी 9 प्रकारच्या स्पष्ट दिसतात दाखवले. लेकराची जन्मकुंडलीचा पहिला दोष पिंडी दोष. घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियेतून ब्रह्मश्राद्ध तुमच्या लेकरांना तर आपल्याला भोगावं लागतं. त्रिपिंडी दोष घातले ते 2 उपाशाचा नाही सांगितलं. पहिला उपाय तो श्रीमंत माणूस पैसा दिला, प्रॉपर्टी दिला, संपत्ती लागलीच कसं दिवसभर कष्ट करतो, संध्याकाळी त्याची भाकर पैसा एका भाताचा पिंड तयार करायचा, त्याच्यावरती दही टाकायचं, घराच्या पूर्व दिशेला कुत्र्यावरती भाकर 11 वाजून 32 मिनिटापासून 12 वाजेपर्यंत पूर्व दिशेकडून जर काम सुरू मला ते पिंडी दोषातून मुक्तता शासन तुम्हाला शिकवतो. कधी वाचलं त्याने अभ्यास कुटुंबाच्या गाथा बांधून जीवन जगण्याचा देवाला फुकट म्हणायला पाहिजे. देवाला जर फुकट द्यायचं असतं ते प्रमाण नको होतं. पहाटे पंड जगाचा भाग कृष्ण परमात्मा 24 तास त्याला पाहिजे तुम्हाला आम्हाला देव द्यायला देव देत. आमच्या संतांचं प्रमाण आहे देव देतो कधी देसी तेव्हा देसी तुम्ही सांगता देवाला मागू नका. संपत्ती आम्हाला प्राप्त करायची, आम्ही मागायचं कोणाला. तू म्हणे आम्हाला सांगितला तुला यश संपत्ती जर प्राप्त करायचं असेल तुका म्हणे की तू आशीर्वाद देते काय पुरावा. तुमच्या घरात तो वडील जर अचानक निघून गेले, म्हातारा जर अचानक निघून गेलं, राहायला घर नसेल, फिरायला गाडी नसेल, 6 महिन्यानंतर झाला दारासमोर 4 व्हीलर गाडी आली तर जुने लोक म्हणायचे म्हाताऱ्याने मागं वळून म्हाताऱ्याने मागं वळून पाहिलं येणे ना तुम्हाला 60 वर्षाच्या आयुष्यात म्हातारा जे करता येत नाही ते 6 महिन्याच्या सुरू करतो त्याला पित्रांचा आशीर्वाद. आणि पित्र कधी वाचायचं असेल माझ्या वेळेस कर्णाचं चरित्र वाचा. कर्णाला मेल्यानंतर 15 दिवस मृत्यू धोका द्यावा लागलं. गेलेल्या पित्राच्या माध्यमातून पित्राला अन्नदान करण्यासाठी तेव्हापासून पितृपक्ष झाला. 3 महिन्यापूर्वी 15 दिवसाचा पितृपक्ष झाला.
त्या 15 दिवसांच्या आधी एक पाहुणा बोलवतो पुत्र म्हणून जीव घालतो आहे तुमच्याकडे प्रथा असेल पित्र जीव घालायची प्रथा कधीपासून चालू झाली अक्षय तृतीयाला लोकांनी पित्र जीव घातले कधीपासून कर्णाला मेल्यानंतर मृत्यू लोक सहज बोलतात कशाची पुत्र कशाची काही घेतली पुस्तकाला त्याची मागणी झाली महाराज लोकांचा ब्राह्मण लोकांचा धंदा झाला ना पैसे तुमचा एखादा प्रश्न असेल कीर्तन माझ्याकडे इंस्टाग्रामला अक्षय महाराज वगैरे नाव टाकून तुम्हाला कोणताही प्रश्न तुम्हाला फोन करा तुम्हाला उत्तर द्यायला मी समर्थ विनाकारण उत्सुक कुणी हिंदू धर्माच्या रूढी परंपरेची टीका करायची काही वाचायचं नाही काही इंस्टावर व्हॉट्सअपवर कधीतरी संतांनी ग्रंथ उघडा ज्यांच्या पूजेवरती विश्वास नाही पिंडदानावरती विश्वास नाही आणि माझ्या समोर माहिती श्रीमंत साधनाथ महाराजांचं श्रीमंत साधनाथ महाराज मुख्य लोकांवरती आलेले तत्परती पित्र खाली जेवायला पैठ्याचा इतिहास श्रीमंत साधनाथ महाराजांना जमणार आहे का त्यांच्याकडे श्रीमंत आपण नाही कधी तुम्हाला आपल्या परिसराचा दुःख आहे आणि महाराज मुंबई कोकण मावळ या पट्ट्यातून कीर्तन प्रवचन कधी कधी लोकांना पिंड आपले पोरांचे लग्न मुलींना नोकऱ्या लागतात त्यावेळेस आपण ब्राह्मणासमोर महाराज लोकांसमोर काय नाही त्याला सत्य शांती नारायण कधी 9 प्रकारचे शांती कधी कळते तुम्हाला 30-35 वर्षाचे लेकर होईपर्यंत आपल्याला कळत नसेल तर कसं अरे महाराज मग असं करतात पण सेलिब्रिटी कोणाची चेहरे मला आढळले दिसत नाही सगळ्यांना येते सगळ्यांना वाटते तुम्ही म्हणत नाही तुम्ही एवढे लोक जमा करायला मी म्हणत नाही तुम्ही अक्षय महाराज त्याला स्किप करून बोलतो तुम्हाला घरच्या घरी रुपये पिंडदान करते तुमचे पिंडदान शिकू नका एवढं माझं पुरपुळ म्हणतो का उगले महाराज कोणी केलं जगातलं पहिलं पिंडदान आहे तुमच्याकडे पुरावा 450 वर्षापूर्वी पुरावा द्यायचा जगत कुटुंबाने स्वतःच्या हाताने पिंडदान केलं कसं केलं सांगा
केलं नाही कळलं आपण सांगितलं माझे झाले गयावर जल कधी सीतारामचे बोल. काय केलं तुकोबाने? समाधी दिली आळे फाटे चार दिवसापूर्वी रेडा समाधी दिली महाराज माऊली ज्ञानोबारांनी ज्या रेड्याला समाधी दिली नामदेव महाराज तिथून 10 किलोमीटर अंतरावरती चहा समाधी का ज्ञानोबाने ज्या रेड्याला समाधी दिली त्या रेड्याचं 10व्या दिवशी पिंडदान त्या गावात ज्ञानोबाने स्वतःच्या हाताने केली. माऊली ज्ञानोबाची सख्खी बहीण मुक्ताबाई टिळकांनी कधी केली का? ज्ञानोबा जर 750 वर्षापूर्वी एखाद्या रेड्याचं पिंडदान करत असतील तुकोबा जर 8व्या पिढीपासून जर पिंडदान करत असतील तुम्ही आम्ही केलं म्हणून जन्मभर द्या माणूस काय बोलण्याची गरज नाही. सनातन हिंदू धर्म संस्कृतीनुसार पिंडदान महत्वाचं पहिल्या करता आपले महाराज नाही केलं नाही दावा नाही आम्ही करतो पिंडदान केलं नाही आम्ही स्वतंत्र केलं नाही आम्ही पितृ करते काय माझी भाषा सांगा तुकोबाची तुकोबाची भाषा सांगतो माता भगिनी तुकोबा म्हणतात तुमच्याकडून जर हे घडलं नाही आहा पट्टा त्याचे वंशी दुराचारी पुत्र वंशी दुराचारी पुत्र वंशी दुराचारी पुत्र वंशी दुराचारी पुत्र झाला पुत्र झाला हजारो दरम्यान मारणार आहे 38-40 उदाहरणं तुमच्या परिसरात मी नावानिशी देऊ शकतो फक्त माझ्या विचारांना पटत नाही माझ्याकडे चांगल्या चांगल्या एवढं ओपन करून माझ्या व्यतिरिक्त उद्या परवा नाशिक तुम्ही बोलला निवांत जा 50 कधी कळतंय तुम्हाला चमत्कार शनुक नमस्कार घालायला सगळं महाराज येतात तिथे माग लोक विठाला 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 हरे विठ्ठल लोक म्हणतात गडगंज प्रॉपर गडगंज श्रीमंती महाराज सगळ्या गोष्टी आहे पटकन पटकन एक तर पाठीमागे घ्या नाही तरी कुठून बाहेर काढून घ्या असं वातावरण करू नका तुमचा आवाज इथपर्यंत येतो विठाला 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 विठाला
विठाल 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 प्रवचनानंतर राजकीय व्यक्तिमत्वाने अधिकारी तुम्ही सांगता तुम्ही 100% त्यांनी मला 2-4 दिवसांनी फोन केला मुले महाराज बोलतात मुले महाराज बोलतात आमच्या मुलीची जन्म कुंडली म्हणे 20 वर्ष पुढीच वय 1 लाख रुपये महिना अजून लग्न झालं काय करायचं पाहिजे हा तुम्हाला मगाशी उदाहरण सांगत होतो सुप्याचे शेजारी गटी वडे 2 महिने ती गाडा लोक सांगतात दुर्गंध दुर्गंध श्रीमंत योगले महाराज हा 50 लाखाचे बंगले आहेत रुपये शिल्लक राहा महाराज या सगळ्या गोष्टीत जर तुम्हाला गडगंध श्रीमंत कोणत्याही रुपयाचे बंगले आहेत किरकोळ कारणावरून वाद आहे याच्या पुढे गडगंध श्रीमंत आहे छोट्या छोट्या कारणामुळे घरातले विवाह संबंधामध्ये अडकले सगळ्या प्रश्नाचा जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल माझ्या व्यतिरिक्त एकदा तरी गरुड पुराण नावाचा 11 पद्मपुराण गरुड पुराण श्रेष्ठ त्याच्यामध्ये उल्लेख की पितरांची कृपा असेल तर कमी काळात भरपूर नाराज असेल कमी काळामध्ये माणसाची बरोबर तुम्ही विश्वास ठेवा नका तुम्ही महाराष्ट्र नाही पिंडदान तुम्ही आणि करून ज्याच्या सक्तीच्या वृक्षाचं पान हलत नाही त्याला विराम त्या रामाचा बाप असणारा दशरथ त्याचं सुद्धा पिंडदान कोणी केलं दशरथ रामाने का सीतेने हा सीतेने पुढे केलं नाशिकला प्रवचन कीर्तन ऐकलं आता तरी तुम्ही 10 वेळेस काळाची गरज महाराज आहे तुमची चुकी नाही महाराज लोकांनी सुद्धा ज्या त्या वेळेला ज्या त्या विषयाचं प्रतिपादन केलं तुम्ही एक उत्तर बरोबर जर येत नाही देता दशरथाचं पिंडदान रामाने नाही केलं त्यानेच फलगुणच्या पात्रात नाव देऊ त्याच फलगुणच्या पात्रामध्ये अहिल्याबाई होळकर माझ्या वाचनात केलेला सगळ्यात श्रीमंत राजा रावण रावणाचं सुद्धा पिंडदान कोणी केलं रावणाचं पैसे आम्हाला माहित असताना गेले रावणाचं पिंड त्यांच्या भावाने केलं म्हणजे परंपरा कधीची आहे भगवत महाराज 5.5 मागच्या 2 महिन्यापूर्वी सासवडला माझे कीर्तन झाले गोटे माऊलींची माझी भेट झाली जिथं पांडवाने पिंडदान केलं ते एरिया मला त्यांनी अनादी कालापासून चालत आलेली परंपरा आहे तुम्ही आणि बंद करायचा तुम्हाला त्याचा आवाज येतोय मग कीर्तन विठाला 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 एखादा श्रीमंत आहे सर्व श्रीमंत आहे गडगंज श्रीमंत आहे 10 कोटी रुपयाचा बंगला आहे 1 लाखाचा आंघोळी बाथरूम त्याला अंगणात घातले बाथरूम अंगणात असं त्या मतात 1 लाखाचा आंघोळी बाथरूम मध्ये शावर खाली घातले का बाहेर आंघोळ झालं तर कोणत्या माणसाला अंगणात आंघोळ झालं मला ग्रंथाचं नाव सांग त्यांनी केलं आम्ही करायचं तिचे आया आगे कीर्तन सर्वांगात आलं समोर बसलेल्या म्हातारीने प्रश्न केला लाजीबाई मेलेल्या माणसाला का अंगणात आंघोळ घालावी का मुलीत घालू नये म्हातारीने मला उत्तर दिलं होते महाराज
त्याला जर मुलीत आंघोळ घातली ते जर मुलीतच बसून राहिलं अडाणी लोकांचा अवघड का बाहेर आंघोळ का करायचं त्याचं शास्त्र कारण बाहेर आंघोळ करत असेल तर उपप्रावर असं शब्द मराठी मध्ये उपकरण नावाचं उपकरण गुंडाळत असेल त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्त धान्य गुंडाळलं चौघजण त्याला खांद्यावरती देतात काही ठिकाणी वेशीच्या बाहेर विसावा देतात आणि काही ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर विसावा देतात पुढे टेकलं होतं त्याला खाली वेशीच्या बाहेर का स्मशानभूमीच्या बाहेर का टेकवायचं पुढे त्याला खाली का विसावा द्यायचं तर मेलेलंच असतं तर काय बोलायचं आपण आलो पुढे मध्ये एका राजकीय पुढाऱ्याने मला उत्तर दिलं म्हटलं मेलेल्या माणसाने वेशीच्या बाहेर का खाली टेकवायचं का विसावा द्यायचं त्याकडे मला उत्तर दिलं उगले महाराज आलेकरण नवल म्हणून 5 मिनिटं टेकवायचं खाली टेकवलं तर त्याच्या उजव्या बाजूकडे सप्तधान्य मिळेल असतं कारण धान्य पेशीच्या बाहेर टाकतो का काय ज्या गावाचा पण आयुष्यभर खंड त्या गावाचं काहीतरी चिन्ह लागतं तांदूळ टाकतात त्या ठिकाणी भात टाकतात कारण लक्षात चौघाजणांनी खांद्यावर घेतल्यानंतर स्मशानभूमीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या मुलाच्या हाताने अग्नी दिल्या अग्नी दिल्यानंतर किती चक्रा मारल्या जातात 3 चक्रा मारत असताना घागरीला 3 छिद्र पडले जातात ते 3 छिद्राचं नाव सांगायचं त्यांची इच्छा नाही तुम्हाला 3 छिद्राचं नाव माहिती विचार घागरीला छिद्र खालून वर पाडायचं का वरून खाली पाडायचं पुढे त्यांनी केलं आणि छिद्र पाडताना खालून वर पाडा खालून वर पाडायला गेलं तर घागरीतलं पाणी लवकर गळून जातं म्हणून आपल्याकडे वरून खाली चालू केले आलं तुमच्या डोक्यात महाराज कोणाला लक्षात ठेवू नका मी काय सांगतो घरी घेऊन जा पहिल्या चित्राचं नाव दुसऱ्या चित्राचं नाव तिसऱ्या चित्राचं नाव गुण पुरावा ज्ञानोबाचा हरिपाठ नावाचं गुण वर्तमान तीन चक्रा मारल्यानंतर जुने लोक सांगतात घागर पाठीमागे टाकून द्या त्याचा भोगवट का करायचं ओम मारल्या जाती घरी जुना माणूस त्याच्या हाताला पकडतो जुना माणूस जाताना पाठीमागं पाहू गाणे पाहिजे पाठीमाग मेले माणसं दिसतं काय माहिती नाही तुम्हाला एक मुद्दा महत्वाचं बोलू श्रीमंत लोक तुमच्या परिसरात जास्त मी जर एखाद्याच्या घरी बसतो तुम्हाला सांगतात मुले महाराज दोन प्रॉपर्टी 500 एकर जमिनी होत्या 100 मधून त्यांनी रोज कामाला जायचे खायला दाना नाही म्हणा श्रीमंत लोक गरीब कशामुळे त्यांचं खरं कारण आहे पाठीमागं पाहू नको त्याचं कारण आहे जीवाचा तुझा संबंध तोडून टाक फोडायच्या संबंध जोडणे म्हणजे काय संबंध जोडणे संबंध जोडणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या पुढे आपल्या दारासमोर त्याच्या नावात आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ते माया ज्याने आपल्या दारासमोर धडक बांधलं ज्याने आपल्या शेतामध्ये धडक बांधलं आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ते त्याच्यामध्ये खडक्याचं शास्त्र आणि खडक्याचा विधी आहे त्याला 2 टाइम किंवा 1 टाइम नैवेद्य पाहिजे म्हणजे पाहिजे 12 वर्ष जर खडक्याच्या वहेला जर फिरवायला करायचं 15 वर्ष कुणी आजी आजोबा गेल्यानंतर आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ते 12 वर्ष दिवाळी 12 वर्ष नैवेद्य आणि 15 वर्षापूर्वी 2 हाताने अक्षय महाराज तुम्ही घरी गेल्यानंतर खडक मागच्या पवित्र म्हणावं विसर्जन करणाऱ्या स्नान करणाऱ्या
बांधलेलं असतं तुमचे ताकद येतात लांबून जाता पण जवळून जायचं. कृष्ण महाराज अपवित्र म्हणावं त्याच्यातून आपण मध्ये बोलतात कीर्तन कर तुमच्या समोर बोलतात मला खात्रीच आहे माझं हे चुकीच आहे. सकाळपासून तुम्ही गोष्टीसाठी खर्च करताय करायचं कसं एवढं पण आपण करतोय खबर काय अजित दादा पवारांची घटना घडली आपण टीव्हीला पाहिलं तिथेही ब्राह्मण पूजन होतं मोठे लोकही कशासाठी करायचं ऐका जे लोक याला मानतात त्यांनी का नोंदणी नाही का ते मानत असे महाराज तुझ्या धर्मावर टीका करणारे काही करायचं पुढत नाही धर्माच्या विरोधात बोललेल्या माणसाला कधी सहन करत नाही किती मोठा आहे किती उंचीचा धर्माचा स्वाभिमान अभिमान ठेवायचं मध्ये ठेवायचं असं पवित्रता पवित्र आध्यात्मिक पूजा होते तोपर्यंत पूजा बोलतो त्याचा एक वाक्य एखादी असती जमिनी एखादी असती जमिनी शिल्लक राहिली त्याच्या जमिनीत जास्त बदलाच्या माणसाला समाधान जोपर्यंत हस्तीची पूजा होते तोपर्यंत हस्तीची पूजा बंद झाली हस्ती असते असती म्हणजे काय आपण सगळे विज्ञानावर मी शिक्षक त्याच्यामुळे विज्ञानाला प्रचंड महत्व देणार सांगा मला तुम्ही इमारतीला आग लागली तर इमारत गाडीला आग लागली तर गाडीची लाग माणसाला आग लागलं तर माणसाच्या जळायला पाहिजे साहेब आगीत काही टाका जळून जात असेल कारण आहे का त्या शरीराला जो कॅल्शियम पाहिजे तो कशापासून भेटतो पिंड पोहोचलाय ना तो आपल्या आईच्या घरावरती पोहोचला महाराज जगात तो आपल्या आई आपल्या आईच्या घरावर कोणी मलमूत्र विसर्जन केलं त्याला कोणी पाय द्यायचं नाही म्हणून त्याला उचलायचंय कोणी पोटात करायचंय हजारो वेळेस आपल्या परिसरामध्ये काहींनी माझं ऐकलं काहींनी माझं नाही शक्यतो आपल्या आई वडिलांचं नाते आपणच काय लोक आमच्या दारासमोर बंगल्यासमोर आई साहेबांना ज्या दारासमोर तुझ्या बंगल्यासमोर तू जर आई साहेबांना विधी करत असेल ज्या जागेवर आई साहेबांना विधी केला 13 दिवसानंतर त्या जागेवर सगळ्याच त्याच्यातल्या काही असतील तर 13 दिवसानंतर पायदळी येत असेल हे बाप आपण हिंदू धर्माच्या नावाला परंपरा हिंदू धर्मामध्ये एक पावला बोलून उपास करू तोपर्यंत 1 वर्ष श्राद्ध करायचं प्रथम पौर्णिमेच्या स्मरणाच्या दिवशी ब्राह्मण देवा जोपर्यंत तुमच्या 1 वर्षभर तरी दारासमोरच्या हजारो प्रश्न झाले लोक एका तोपर्यंत काळ वेळ निघून गेले असतो हस्ती म्हणजे आपल्या आई वास्तव्य माझं पारनेरमध्ये असतो त्या बाबतीमध्ये दुसरा दिवस सोडून द्या तिसरा दिवस सोडून द्या वेळ माझं संपदाला जागा 10वा दिवस शेवटचा कावळा शिवलेला चांगला जिथं कावळा शिवत नाही ते लोक माझ्या विचाराला पडलेलं आमच्या पोटामध्ये इतकी गाव राहिली माझे कार्यक्रम झाले 330 गावात कार्यक्रम झाले अजून गावात चालला तुमच्या तालुक्यात 27 गावात त्या स्पर्श होते श्रीगोंदा तालुक्यात 22 गावात त्या स्पर्श अहिल्यानगर जिल्ह्याच्या 68 गाव परिषद दाखवतात
तिथे 1 तास नाही 4 तास थांबले तरी गावात येत नाही त्या गावातले लोक मोक्षाला जातात. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी सगळे पक्षी सोडले. पक्षांतराच्या मोर असताना मोराला बघू नाही अभंग लिहिला पहिलं तुमचे कौतुक आई शकून सांगे माय पुढे पुढे ज्ञानोबांनी कावळ्याला का म्हणून सांगितलं? ज्ञानोबा जर अभंग लिहितात म्हणजे काहीतरी करते. ज्ञानोबा ज्ञानेश्वर आहे. महाविष्णू चालतात. बरोबर आहे? मग सगळे पक्षी सोडून देऊन कावळ्यावरच अभंग लिहितात म्हणजे त्याच्या मागे काहीतरी विशेष आहे. सगळे इंस्टाग्राम वापरतात. 4 महिन्यापूर्वी तुमच्या परिसरामध्ये एक इंस्टाग्राम व्हायरल एका गावात दोस्त माणसाच्या गावात तिथं बरोबर आहे? त्या गावात जाऊन धर्माचं उत्तर ते महाराज सध्या करता लोक काही करायला लागले. तुम्हाला फुकट द्याय करता धर्म सापडा तरी पण तुझं महाराज माझ्याकडे महाराज समोर तू धर्म माझ्याकडे समोर बसलेला त्याला ते उत्तर देतात तुम्हाला कोणाला देता आलं केल्यानंतर केव्हा उत्तर द्या तुम्हाला जेव्हा सापडून तेव्हा उत्तर याला नाही देता आलं तुम्ही पहा बसलेल्यापैकी तुम्ही अनेक प्रवचन ज्या ठिकाणी भागवत महाराज दहावेचं प्रवचन चालू ठेवून महाराज एका बाजूला पूजा चालू असते पिंडदानाची एका बाजूला दहावेचं प्रवचन चालू बरोबर आहे. तोपर्यंत पूजा संपन्न होत नाही तोपर्यंत प्रवचन चालू असतं आणि सगळ्यांना माहिती तोपर्यंत पिंडदानाची पूजा चालू तोपर्यंत हजारो पक्षी तुम्हाला जरूर दिसेल तुम्हाला पारवा दिसेल तुम्हाला पोपट दिसेल तुम्हाला चिमणी दिसेल तर पिंडदानाची पूजा संपन्न झाल्यानंतर पिंडाभोवती उतरताना तुम्हाला फक्त कावळा नावाचाच पक्षी दिसेल. तुम्ही तरी पिंडाला पोपट ठेवतात काय ना पिंडाला चिमणी ठेवतात काय का बरं नाही शिवत ज्याने केलं त्यांनी सांगताना महाराज विश्वास नाही ना तिथे केलेलं छाप तुला मंजूर नाही ना सोड सायंटिफिक रिझन शोध भगवंताने कावळ्याची निर्मिती त्याच्यासाठी केली याचा अभ्यास कर आणि मानवी जीवनामध्ये कावळ्याचा किती मोठा फायदा आहे त्याचा अभ्यास कर मग तुला त्याच्या मागे प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स त्याचा अभ्यास आपण करतो 10 पटीने तो काम केलं शिकू महाराज काय प्रश्न विचारतो सांगतो कीर्तन संत जेवायला बसले महाराज 63 वर्ष आजपर्यंत तरी कोणाचं खायला लागलं 2 तास कीर्तन ऐकलं आपण तुला पण एखादं विचारलं चाललं कृष्ण अनेक कीर्तन काय सध्या सांगायला घरातून माणूस नाही म्हणजे त्याला 10 दिवस त्याचा आत्मा घरात राहतो दर महिना वर्ष श्राद्धाची पूजा झाली आत्मा आपल्याला दिसतच नाही यावर आपण विश्वास ठेवायचा कसा यावर तुमचं वैयक्तिक मत काय ठेवलेलं त्याला विचार म्हणतात रोहित 5 वर्ष त्याच्या आई वडिलांना दिसलं नाही त्याच्या भाऊ बहीण दिसलं नाही त्याच्या आजी बहिणी राहिला हा रोहित नावाचा माणूस जर कोणाला दिसला नाही त्याच्याकरता एवढा खर्च केला 5 वर्षापासून अन्नदान दरवर्षी खरंच त्या रोहितचा आत्मा 5 वर्षानंतर 12:30 वाजता घराला आशीर्वाद होईल का माहिती मी तुम्हाला कोणत्या कीर्तन करण्याचे होळीवर बघल्यापैकी सैनिक क्षेत्रात त्याच्या जोरात टाळ्या वाजायच्या आल्यानंतरच बोललो माझं मी परत त्याचं कारण लोक तिथं बाउंड्रीवरती उभं आहे म्हणून आपण बऱ्याचशा लोकांच्या दुर्दैव वाटलं आपल्याला भक्त मेजर लोकांची पगार 2 लोकांसाठी नाराज राहायचं जय जवान किती दूर आहे म्हणून आपण निवांत नाराज राहायचं
तुम्ही अन्नच खाना तुम्हीच बोल. दोन लोक म्हणतात. आता मी गेलेला साक्षीदार विचार चालला महाराज माझ्यावर यांच्यावर सगळ्याकडे केलेला आत्महत्या त्याचा हदरीत होतो 1962 साली चिंचणीचं प्रारंभ झाला. जसवंत नावाचा नाव टिकून ठेवा एकट्याकडे 3-4 पिढ्या आली. एका टाइमला सैन्यात महाराज जसवंत 6 जण फायरिंग करत आपले लोक फिरून झाले आणि 1962 साली जसवंत साहेबाला चायनाबद्दल 1962 साली फाशी मारण्याचा बसलेल्यापैकी मेजर साहेबाला विचारा म्हणजे उद्या कुणीही चायना बॉर्डर वर 1962 साली फाशी मारण्याचा जसवंत आजही घोड्यावर फिरताना नाहीये 1962 साली आपण घेऊन गेल्या जसवंत साहेबांची सरकारने आज तारखेपर्यंत लागू केली. दर 4 महिन्यात तरी गेलेच आपलं 62 साली 2000 दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला तर शेपरेट कृती टाकली जाईल त्यांच्यासाठी त्यांच्या कृती त्याचे पुढे ऐका या ठिकाणी जसवंत साहेब राहतात सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रुपये काढ करून त्यांचा दिवाण साफ केला 2024 दररोज सकाळी दिवाण साफ केला संध्याकाळी पाहायला गेला इस्त्री केलं नसेल तर दिवस तुम्हाला नाही भागवत महाराज हायवेच्या कडाला शिरूरच्या पाठीमागे नारायण त्या गावाकडे गेला हवेचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या फौजमान शेतकऱ्यांना उगले महाराज याला स्वतः साक्ष द्यायला स्वतः संध्याकाळी करत असताना अचानक आपल्याला लागली तर थप्पड मारून थोड्याचं काम आजही यशवंत त्या ठिकाणी सरकारने मान्य करायला लागतं दोन पुस्तकं लोक म्हणतात तिथे माझी दोन पिक्चर पाहिजे ना तेवढे पिक्चर बघून पहिला पिक्चर पण झालं भजन बाबा दुसरा पिक्चर देशाचे पंतप्रधान जसवंत साहेबाला सल्यूट एकच हेलिकॉप्टर वापस आले 20 नोव्हेंबर 1996 साली पलांडे नावाचे साहित्य आले जसवंत साहेबाला सल्यूट करायची आपण पुढे जाऊ नाही सल्यूट केले काय फरक जसवंत साहेबाला सल्यूट न करता मला हेलिकॉप्टरमध्ये बसता काही सेकंद आले जसवंत साहेबांनी सगळे बाबा नावाचं प्रकरण तिथे गेलं गाड्याच्या साईडला लावा लागतं ते पुढे तिकट घ्यावं लागतं मग गाड्या पुढे जातात तिकड पुढे ती गाडी पुढे जाऊ शकत सांगा मला तुम्ही सगळे साहेबांच्या आत्म्याची सरकार जर आजपर्यंत एवढी काळजी करत त्याला रोगीसाठी त्याच्या घटनेने एवढा खर्च केला आहे त्या रोगीचा आत्मा शरीर सोडतो दुसऱ्या शहरामध्ये प्रवेश करतो त्या आत्म्याच्या निमित्ताने केलं जातं अन्नदान गोदान रक्तदान कोणत्याच गोष्टी तुमच्याशी तुमच्या घरात कोणता दोष तुमच्या घरात कोणता दोष लागून याचं वाटत असेल आणि तुमच्या घरात कोणती शांती घालायची नसेल माहिती हे करा म्हणाले मला पिंडदानाची पूजा प्रत्येक पिंडदानाची पूजा प्रत्येक वर्ष होत आली त्याच्यात कोणी टीका टिप्पणी करू नये म्हणून तुम्हाला दाखले दिले ते करायला वेळ नसतो ना जिवंत मायबाप घरात मायबाप जिवंत असते 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी मायबाप जिवंत आहे लक्षपूर्वक आहे का मायबाप जिवंत आहे आजी अजून जिवंत आहे आणि त्या लेकराला नियत घेऊन गेले तर नियतीचे
आपण मला 5,000ची साडी घेतली भावाचं आणि बापाचं नाव कधीही धुळीला माहित नाही तेव्हा रक्त पिढी म्हणतात ते बहिणी प्रेम एक वाजता मुक्ताबाई सारखी कधीतरी मला महाराज ज्ञानोबा नावाचे संत आपल्याला कदापि दिसले नसते एवढंच प्रबोधनात उजव्या हाताला माय असाल डाव्या हाताला बहीण असतात या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी तुमच्या सर्वांना रडवण्याचा बसलेल्या बांधले केली सुरुवात चांगले महाराजांचे चार व्यक्तीच्या कधी शेवटचा श्वास घेतला हे म्हाताऱ्या लोकांसाठी कीर्तन व्यसनापासून लांब राहावे त्यासाठी तरुणांनी मायबापाचा बसवायचा 80-85 पोरांची यादी महाराज माय बापातून वाईली राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले याच्यापेक्षा काय सांगतो तुला त्याच्यापैकी आज दोनच बदलले आपलं कीर्तन पोरांनो बाजारात गेला 1000ची साडी माहिती पुढे घ्या 1000 रुपये सुरू राहिला 5,000चे कपडे पोरांना घ्या 500 रुपयाचे कपडे बापाला आला त्या म्हणे माय बापे अवधी देवाचे स्वरूपे एवढं माझे घरी मला दिसला का माझा बरोबर संपलाय नंतर कीर्तन सुरू झालं होतं 12:30 वाजून गेले झाले लवकर सोडला असतं तरी परंतु सगळे मंडळी समोर सुरुवातीच्या काळामध्ये करतो म्हणते खूप लाडकाई कधी विनंती विनंती आहे दीक्षित होत असेल तर ती चांगली नाही त्याच्यामुळे तिला जवळ घेऊन हा माझी विनंती आहे सुरुवातीच्या काळामध्ये उपस्थिती 10:15 10:30 इथं कोणी नव्हतं 11:45 दरम्यान चाल झाली त्यावेळेस ते लोक पण नव्हतं त्या निमित्ताने माझं एक सांगणं आहे महाराज माझा एक नियम आहे त्याच्या आई वडिलांना माझं सांगणं आहे माझं सांगणं आहे किंवा आईला माझं सांगणं आहे माझा एक नियम आहे त्या घरात मी 10वेचं प्रवचन करेल पुण्य स्मरणाचं कीर्तन करेल जो माणूस आपल्याकडे निघून गेला त्या माणसाच्या नावाने झाड लावायचं पाठवायचं आतापर्यंत 3,500-4 हजार लोक वृक्षारोपण करून कोरोनाच्या काळामध्ये सांगायचं मी थोडं प्रबोधनाचं काम करतो त्याच्यामुळे विनंती पावसाळा सुरू आहे प्रत्येकाने झाड लावायचं कशासाठी झाड लावायचं दारासमोर झाड मोठं होईल त्या माणसाची आठवण राहील निसर्गाचंही संवर्धन होईल पाणी अडवा पाणी जिरवा पोरांना घरी ठेवू नका माता भगिनी पुरुष मंडळी घरातले भांडे विका देणार नका भगवान बाबा म्हणायचे जमिनी विका पोरांना शिका गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र आहे तुम्हाला थोडं वाचतं बोलतो गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र आहे वाड्या वस्त्यावरती एखाद्या मंदिर कमी मागा गावातल्या शाळा करा पैसा खर्च करायचा शिक्षणासाठी खर्च करा ग्रामदैवताची नाही काही गावात गेल्या स्मशानाचे झाड दिली कोटी रुपये जिल्हा परिषद कल्याकडे हे दुर्दैव आहे थोडं शिक्षणाला महत्व देणार आहे कीर्तन करा योगा तू वास्तव्य जरी परमेश्वरात असेल तुला आपली भेट झाली आपल्या परिसरात मी कधी आलो प्रवचनाने हवेचे कीर्तन आपल्याला सत्याने तुला भेटून तुला जोडू शकतो आणि बोला मुगले महाराज अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तन ऐकलं हे 2 शब्द बरोबर येतात तर तुम्ही किती पैसे कमवले तुम्ही किती बँक बॅलन्स कमवला मेल्यावर कोणी बांधून येत नाही ती प्रथा अजून चालू नाही ती प्रथा चालू पण होणार नाही त्याच्यामुळे 2 शब्द अपेक्षा ठिकाणी सर्वांची करणे सेवा आई पद्मावती मातेचे करेन गणपती बाप्पाच्या निरोगी आयुष्य देत असताना आमच्या मुख्यालय कायम भगवंत सगळे शेतकरी प्रबोधनाचं काम करत असताना आपल्याला स्त्रियांचे फोन भेटता होत्या साहेब त्या दिवशी तुम्ही कार्यक्रमात उपस्थित होते शेतकरी वर्ग करंट लागून जाण्याच्या घटना आता पानमन सरपंचाचं पण विचार आलेली उपस्थित होता नगरमध्ये नागर देवळाला आणि अजून एक घटना घडली माझी विनंती तुम्ही शेतकरी संध्याकाळी शेतामध्ये प्रवास करत असताना पुढे वायर उंगली काय सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात त्याला काय होतं म्हणून जो करू नका त्या झालं गेल्यानंतर पण छटक करण्यापेक्षा विनंती 84 महिन्यानंतर न ते घडलं याला प्रत्यक्ष मला गप्पा मार हातातून गेल्यानंतर काय उपयोग शरीराला गप्पा आहार चांगला घ्या जो पोरांना शिक्षण चांगलं घ्या विचार चांगले ठेवा लोकांविषयी भावना चांगली ठेवा कर्म चांगलं करा देव तुमच्या वाटेल नाही आपण कर्म चुकी आपल्या वाटेल होत राहतो लोकांविषयी भावना चांगली ठेवायची माझी सगळ्यांना विनंती भरभरून आयुष्यात आनंद घ्या स्वातंत्र्य दिवस आहे अति महत्वाचा दिवस आहे आपण सगळे जण त्या ठिकाणी साक्षीदार मंडळी महाराज
आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कोणी प्रयत्न केले सांगायचा आता आपल्याला एवढा वेळ नाही. त्या सगळ्या साष्टांग दंडवत करतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही पिंडदान केल्यामुळे फायदा काय? माझे झाले गळ्यावर जण सगळे विकरांचे रोग. काय केलं तुकोबा? केले कर्मांचे कुंभ मानले काय झालं आयुष्य काम आणि माझे भजन करा लोकार कुमार हे पार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई पार कुमारी पार कुमारी तुमचे धन्यवाद. तुमची चिरंजीवानी 10 वर्षापासून मी प्रयत्न करतो. परमार्थी क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळेस त्यांनी माझ्या कीर्तनामध्ये गायन करण्याचे साथ दिली मला. आंबे महाराज अतिशय गोड बोलून वाटला. साईनाथ महाराज आमचे गावचे आदरणीय, आमच्या घरातले आदरणीय आमचे भागवत महाराज आहे, आदरणीय बुद्धनीय कृष्णा महाराज, सगळे विद्यार्थी, बाबाचे भक्ती मंडळ, विनयकरी म्हणतात तुम्ही उपस्थित झालात. तुमचं माझंही मैत्रीचं नातं असं भगवंतांनी कायम ठेवावं. समोर उपस्थित असताना राजकीय क्षेत्रातले बरेच चेहरे मला परिचित आहेत, पण वैयक्तिक कुणाचाही नामोल्लेख मी करत नाही. एक मिनिटामध्ये आदरांजली 1-2 श्रद्धांजली होतील आणि 5 मिनिटामध्ये कार्यक्रमाची सांगता पसायदानानंतर सगळ्या वातावरण समोर